एक लहानसा मुलगा रोहन पतंग उडवण्यासाठी खूप उत्सुक होता. त्याच्या बाबांनी त्याला नवीन सुंदर रंगांचा पतंग आणून दिला होता. संध्याकाळ झाली की रोहन पळतच छतावर जायचा आणि पतंग उडवायला सुरुवात करायचा. त्याला खूप आनंद वाटायचा जेव्हा पतंग उंच आकाशात उडायचा. एके दिवशी पतंग उडवताना जोरदार वारा सुटला. पतंग उंच उडत होता, पण अचानक पतंग एका मोठ्या झाडाच्या फांदीत अडकला. रोहन खूप निराश झाला. त्याने प्रयत्न केले पण पतंग काही सुटेना. त्याने खाली बसून रडायला सुरुवात केली. तेव्हा त्याचे बाबा छतावर आले. ते म्हणाले, "काय झालं रोहन, का रडतोयस?" रोहनने रडत उत्तर दिलं, "बाबा, माझा पतंग झाडात अडकला आहे. मी त्याला कधीच परत मिळवू शकणार नाही." बाबा हसले आणि म्हणाले, "रोहन, संकट नेहमीच येतात, पण आपण प्रयत्न करणे सोडायचं नसतं." त्यांनी झाडाजवळ जाऊन हळूहळू फांद्या हलवायला सुरुवात केली. काही वेळाने पतंग खाली पडला आणि रोहनने तो पकडला. बाबांनी रोहनला विचारलं, "पतंगाने काय शिकवलं तुला?" रोहनने डोळे पुसले आणि म्हणाला, "कधीच हार मानायची नाही. संकट येतात, पण प्रयत्न करत राहिलं तर पाहिजे." बाबांनी त्याचं कौतुक करत सांगितलं, "होय, बरोबर आहे. जीवनात कितीही अडचणी आल्या तरी प्रयत्न सोडायचा नाही. आपल्या कष्टामुळेच आपण आकाशात उडणाऱ्या पतंगासारखे उंच भरारी घेऊ शकतो." कथेतील बोध: संकट आणि अडचणी जीवनाचा भाग आहेत, पण त्यातून शिकून प्रयत्न करत राहून प्रेम आपण यश मिळवू शकतो.